नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी रुपेश फरकुंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अचलपूर तालुक्यातील पत्रोड ग्रामपंचायत अंतर्गत गावाच्या मध्यभागी विकासाच्या नावावर 1,42,00,000 रुपयाचा डंपिंग यार्ड म्हणजे कचरा टाकण्याची जे जागा आहे त्या जागेची त्यांनी नियुक्ती केलेली आहे। मात्र ही गावाच्या मध्यभागी आहे आणि मध्यभागी येत असल्या कारणाने त्यालाच लागून असलेले संपूर्ण परिसरामध्ये जे वस्ती आहे, वस्तीतले लोक आणि आजूबाजूच्या परिसरातले जिथं आजूबाजूला औद्योगिक विकास केंद्र आहे, ITI आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पुढे भविष्यामध्ये त्रास होईल आणि जे रहिवासी आहे त्या रहिवाशांना मोठा त्रास होईल आणि त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार आहे। याकरता येथील जे नागरिक आहे, येथील नागरिकांनी या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि आपल्यासोबत सहारा समाजाच्या माध्यमातून ते प्रशासनासमोर मांडण्याचे प्रयत्न करणार आहे। काय नेमका विषय आहे, माजी सरपंच आहेत आपल्यासोबत, त्यांचे पती काय सांगणार आहे? तुम्ही इथं डंपिंग यार्ड बनणार आहे, आपण इथं वस्ती आहे, आपण इथं राहता, काय सांगा? माझं म्हणणं हे आहे की इथंच आम्ही राहतो, या बाजूने ITI कॉलेज आहे, आमचं घर आहे इथंच आणि याच्यासमोर तुम्ही कचरा डेपो बनवून राहिले। या कचरा डेपोचा लोकांना किती वास तयार होईल आणि लोकांना वास येईल। आम्ही राहावं कसं इथंच? आम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचाला विचारलं तर सरपंच म्हणते BDO मध्ये जागा पसंत केली। मला सांगा BDO ला काय अधिकार पसंत करायचा? ग्रामपंचायतीला दाखवली तेव्हा BDO न पसंत केली की जागा। या संदर्भात तुमची दुसरी जागा नियुक्ती करण्याची मागणी आहे का? खोळगाव रस्त्यावर जागा दिली होती ना, ते वासंती ताईला फोन लावला होता, त्या ताई म्हणत की खोळगावरली जागा दिली होती, पण यानं त्या जागी ती घरकुल बांधणार आहे म्हणते, मग दुसरी जागा आहे का? इथं शेत आहे ना आणखी, स्मशानभूमीच्या बाजूला पण जागा आहे, स्मशानभूमीच्या बाजूने जागा आहे, तिकडं भट्टीच्या नाल्यावर ग्रामपंचायतचं 2 एकर शेत आहे, तिथं बांधू शकता ना तुम्ही। असं काही आमचं म्हणणं नाही, कुठेही बांधा, ग्रामपंचायतीला निर्णय झाले काय अधिकार, ग्रामपंचायत कोणता अधिकार घेऊ शकते, पण हे आमच्या घरापाशी गावाच्या बाहेर करणार तुम्ही कुठं काय करायचं आहे तर असं आमचं म्हणणं आहे। काय सांगाल या संदर्भात आपण? या संदर्भात माझं असंच म्हणणं आहे की ग्रामपंचायत ज्या काही योजना आहेत त्या नियोजनपूर्वक केल्या जात नाही आणि त्याच्यावर गावाच्या विकासात्मक धोरणाचा विचार करून कोणतीही गोष्टीचं प्लॅनिंग करून त्या गोष्टीचा विनियोग केला जात नाही। कारण की हा जो प्लॅन्ट आहे हा गावाला लागून घेतलेला आहे आणि गावाला लागून जो प्लॅन्ट आपण घेत आहे त्यापासून आपल्या आजूबाजूच्या परिसराला त्याचा त्रास होईल का, भविष्यात त्याचे त्रास ITI ला होईल का? इकडून शाळा आहे, स्वरूपसिंग शाळा आहे, इकडून गाव आहे आणि बाजूनं खूप मोठा नाला आहे, ते असल्यानंतर त्याच याला त्या ग्राउंडला लागून की जिथं जे होत आहे त्या ग्राउंडला लागून राहणारे लोक आहेत आणि या जागेचा उपयोग या प्रकल्पाकरता न करता व्यवस्थित एखादं ग्राउंड किंवा एखादं चांगलं गार्डन यासारखं वाचनालय असं चांगल्या कामाकरता गावातल्या जमिनीचा उपयोग करावा आणि जे व्यवसाय आहेत, जे काळी कचऱ्यापासून जे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत, हे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर घ्यावं। कारण की हे लोक काही ज्या योजना येत आहेत, जो काही फंड शासनाचा येत आहे याचा विल्हेवाट कसा करायचा आणि तो पैसा कसा अंदर घालायचा या हिशोबाने ते नियोजन करतात आणि त्या हिशोबाने आपले कामं चालवतात। काय सांगाल? तुम्ही इथं शेजारी राहता, काय सांगा? हा तर साहेब आम्हाला इथं पाहिजेच नाही। काय म्हणा? नाही इथं नाही पाहिजे, गावाच्या बाहेर असते, गावाला मोठा गावात दाबुरालेत ते, काय सांगा? गावात पाहिजेच नाही, ते तिकडे पाहिजे बाहेर। गोरगरिबासाठी मंगल कार्यालय बांधा म्हणा, गोरगरिबासाठी काही जरासं काही काढा, काही ना काही एखादी हे तर करा सुविधा, हे भलकीत आणून टाकून देऊन राहिले एखादी चांगलं मोठं मंगल कार्यालय भवन बांधणं म्हणा एखादं। आपण गावातला कचरा गावाच्या बाहेर गावात आणून टाकून राहिले, गावाला तसेच तर गावाला गाट्यात आहेत, सारे जिंदगी भराचे तर पत्रोडचे लोक अडचण आले आहेत आणि आता आणखी तुम्ही त्या गाड्या टाकून राहिले। आमचं म्हणणं एवढंच आहे की इथं रेसिडेन्शियल एरिया आहे, जो तुम्ही पाहू शकता या दिशेले ITI कॉलेज आहे, या दिशेले पुरं मागं गाव आहे आपलं पत्रोड एरिया, तेलंगडी, रामापूर आणि तुम्ही इकडे पण पाहू शकता, इकडे पण घरं वगैरे आहे, इकडे पण घर आहे। हे जे जागा निवडलेली आहे इकडे, हे जे जागा निवडलेली आहे हे गलत निवडलेली आहे। त्यांनी या जागेऐवजी तिकडे स्मशानभूमीवर जागा आहे, हा प्लांट जो आहे गार्बेज डिस्पोजल वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट आहे, या प्लांटमुळे हे येऊ शकते हजार्डस गॅसेस, मतलब जे पॉयझनस गॅसेस असतात ते निघू शकतात। त्याच्यानंतर त्याचा वास वगैरे असते, खूप जास्त स्मेल ऑर्डर येते त्याची, तर त्या ऑर्डरमुळे इथच्या लोकांच्या शरीरावर त्याचा इफेक्ट करू शकतो। म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की हा प्लांट इथं न बनता दुसऱ्या साईडनं बनावं। आम्ही त्या प्लांटच्या विरोधात नाही आहे, चांगली गोष्ट आहे, गावातला कचरा डिस्पोजल करून राहिले ते, त्याच्यापासून काहीतरी फर्टिलायझर करून राहिले, चांगली गोष्ट आहे, पण तिकडे बांधला पाहिजे। ही जागा गलत निवडल्या गेली कारण की रेसिडेन्शियल एरिया आहे। गावाच्या 1 किलोमीटर दूर कुठे बनवा, समजा यावर कारवाई नाही केली तर आपण काय निर्णय घेणार? आम्ही उपोषणावर बसू, मग दुसरं काय करणार? बाकी इलाज नाही, उपोषण।
हे होते येथील नागरिक आणि येथील ग्रामस्थांनी समस्या मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितले आहे कदाचित यावर ग्रामपंचायतनं दखल घेतली नाही तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढील कारवाईसाठी तयार आहोत. मात्र गावाच्या मध्यभागी डिस्पोज जे आपण गावातील वेस्टेज जो घाण आहे ती घाण इथं आणून टाकणार याच्यापासून आजूबाजूचा जे एरिया आहे जे तिथं राहणारे लोक आहेत ते प्रदूषित होणार आहे आणि त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतनी ही जागा सोडून गावाच्या बाहेर कुठंतरी डम्पिंग यार्ड करायला पाहिजे आणि गावातील जो स्वच्छता आहे ते स्वच्छता आणि जो ग्राउंड आहे ह्या ग्राउंडाचा कुठंतरी चांगल्या कामासाठी उपयोग घेण्यात यावा अशी सुद्धा गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सारा समाजासाठी रुपेश फळकुंडे, अमरावती. वाढत्या बिलाला करा आता रामराम, कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती. आता फक्त 20,000 रुपये भरून SBI मार्फत मिळवा सोलर सिस्टीम. कौशल्य सोलर सिस्टीम. सोलर लावण्याचे फायदे. सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा. वीज बिलात तब्बल 9% व त्यापेक्षा अधिकही बचत करा. सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा. सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी, नातं विश्वासाचं. कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार, अचलपूर रोड, परतवाडा. यांचा संपर्क क्रमांक आहे 7020836406.